स्वप्नील पोट्टे सर. धन्यवाद स्वप्नील पोट्टे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. मागील मॅच मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहतोय मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसे ग्रामस्थ मंडळ असोसे आयोजित असोसेकर चषक मयूरदादा आणि संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने सार्थ आपण पाहतोय. भरपूर मेहनत देखील या स्पर्धेला आज आपल्याला पाहायला मिळते. असोसेकरांची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत देखील आहोत. तर नेक्स्ट मॅच म्हणजेच एका साईडला आपण पाहिलं तर मनस्वी 11 आंबेले त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर विकास स्पोर्ट्स पबाळे अशी एक बिग बॅटल आपल्या भेटीला आलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. समीर पवार आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर मयूर ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक 1 जय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेस शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये कॅप खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. सध्या प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना टीम विकास स्पोर्ट्स पबाळे या संघाचं खातं ओपन झालं 1 धावसंख्येने. सध्या आपण पाहिलं तर एक दिग्गज संघ म्हणायला हरकत नाहीये. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये भरपूर चांगला खेळ सातत्याने 2 टीमचा या ठिकाणी पाहायला मिळत असतो, परंतु आज असोसेकर चषकामध्ये या ठिकाणी आपल्या नावाचा परिचय द्यावा लागेल आणि मयूर हे सांगून देतोय या षटकाराने पुन्हा एकदा इथे विश्वास संपादित केला आपल्या संघाचा. पवाले संघाला आनंद देऊन जाणारा मयूरच्या पाठ मध्ये आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नेक्स्ट बॉल राईट राऊंड द लेफ्ट राऊंड द विकेट असेल. ओहो, आडव्या पाटने या ठिकाणी फोर्स केला, डीप मध्ये आला द कार्पेट. क्षेत्ररक्षक फक्त पडेल दर्शक आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतो मयूर याच्या पाठ मधनं आणखीन एक दिमागदार सध्याच्या कडीला चांगली बॅटिंग पाहायला मिळते मयूर याच्या बॅटमध्ये पवाळे संघासाठी. सातत्याने या खेळाडूची कामगिरी प्रभावी ठरत असते, परंतु आज देखील असोसेकर चषकामध्ये इथे दाखल झाले. स्वप्न घेऊन प्रत्येक टीम या ठिकाणी उतरली आहे. असोसेकर चषकाचा मानाचा करंडक आपल्या घरी न्यायचा आहे, परंतु प्रत्येक टीमचा स्वप्न या ठिकाणी साकार होईल असं नाहीये, परंतु प्रत्येक टीमला या ठिकाणी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करावी लागेल. ओहो, यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. अगदी विचार केला तर एक सिंगल त्या ठिकाणी इकबडली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने फलकावरती संख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. विकेट नाही. समीर पवार आणि मयूर पतंगराव ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये P1 चं षटक आणि P1 च्या षटकामध्ये आपण जय या गोलंदाजाला पाहतोय. लेट टर्म राऊंड द विकेट. ओहो, समोर स्टेट डाऊन द ग्राउंड लोंगाकडे क्षेत्ररक्षक आला दूरवर. फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. अगदी विचार केला तर शेवटच्या मोमेंट पर्यंत ऋषी पवार बॉल पर्यंत आला आणि तोपर्यंत एक सिंगल फक्त दिली गेली. भरपूर चांगला प्रयत्न देखील पाहायला मिळत आहे. एका सिंगलच्या मदतीने फलकावरती संख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. P1च्या षटकामध्ये मोठे फटके खेळायचा या ठिकाणी मानस आणि मनोबल आत्मविश्वास देखील केलाय. इनसाइड आउटचा प्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋषी पवार पुन्हा एकदा आणि भरपूर चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये अडवतील. आता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये धावफलकावरती भरपूर चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या म्हणायला हरकत नाहीये. 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये मोठा असा टार्गेट या ठिकाणी सेट करायचा आहे. त्याच अनुषंगाने ते फलंदाजीसाठी मात्र समीर पवार आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिले तर मयूर पतंगराव ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि भरपूर चांगली मॅच
कलात्मक फटके सातत्याने समीर पवारच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळतात, परंतु आज कशा प्रकारचा खेळ असोसिएकर चषकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल समीर पवार आणि मयूर जोडीच्या माध्यमातून थोडस इथे कमबॅक करावा लागेल. कमबॅक करण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर ऋषी पवार जेव्हा मात्र आंबेडा संघ जेव्हा संकटात असतो तेव्हा मात्र आंबेडा संघाला एकच नाव आठवतं, ते म्हणजे ऋषी पवार. षटक क्रमांक 2 मध्ये आता त्याला इन्व्हाइट केलं जात आहे. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील याची देखील आपण नोंद घ्या. 3 षटकांची मॅच आहे. ऋषी पवार जर्सी नंबर 10 शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न. यावेळेस वाडीश लोंगवानकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर एक सिंगल समीर पवार होता, त्याखाली आपण पाहिलं तर एका सिंगलच्या मदतीने एक धाव त्या ठिकाणी इकवडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बॉल ओहो बिगिट उडवला बॉल. क्षेत्ररक्षक बॉल फिल्डर कडे आणि बॉल होते फरार सीमा पार. आणखीन एका दिमागदार षटका. प्लॉट मध्ये मयूर पतंगराव आपल्या नावाची छाप आता सध्याच्या घडीला असोसिएकर चषकामध्ये या ठिकाणी देताना आपण पाहतोय. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. सध्याच्या घडीला आपण पाहिलं धावसंख्या वेगाने फ्लाइट करण्याचा प्रयत्न देखील या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या गतीने पुढे सरकते. 22 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत जर पाहिलं तर 8 बॉलचा खेळ समाप्त झाला. 8 बॉल मध्ये या ठिकाणी भरपूर चांगली बॅटिंग ची मध्ये पाहायला मिळते. मयूर याच्या माध्यमातून ऋषी पवार याच्या विरुद्ध आक्रमण. ओहो यावेळेस गुडल्या स्पॉट मध्ये वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. अगदी या टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल क्रिएट झाला आणि बॉल थेट जाऊन दिसतोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस इथे आसरा देणार डॉट बॉल आपल्याला विकास स्पोर्ट्स पवाले संघ इन ऍक्शन मध्ये आणि मनस्वी 11 आंबेले संघाला आसरा देणार डॉट बॉल म्हणायला हरकत नाहीये. ऋषी पवार साठी देखील आसरा देणार डॉट बॉल आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. थोडस इथे आपण पाहिलं तर चांगली बिग बॅटल म्हणजे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये ताकदवर संघ म्हणायला हरकत नाही. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने या दोन टीमचा खेळ चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत असतो, परंतु आज असोसिएशन चषकामध्ये कोण कोणावर प्रभाव ठरेल येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल. आणखीन एक डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल सध्याच्याकडे ऋषी पवारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस इथे पाहिलं तर मी म्हटलं होतं, चर्चा देखील केली होती की ऋषी पवारची गोलंदाजी सातत्याने ची मात्र पाहायला मिळत असते चांगल्या पद्धतीने. आणि आज देखील आता अगदी योग्य रीतीने ते चेंडू हाताळताना देखील पाहतोय. ओहो राईट अराउंड द विकेट. पुन्हा एकदा इथे कुठल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने अँगल क्रिएट झाला आणि बॉल जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांना या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे आणि नक्कीच या ठिकाणी चेक देखील केलं जाईल काय घडले काय बिघडले. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाईल. आणि खऱ्या अर्थाने 7 स्टार वाहिनी म्हटलं की मुरबाडकरांची पसंती अभयजी खुणे असतील, हर्षलजी टोपले सर असतील, शिवादादा खुणे असतील, संपूर्ण स्क्वॉड आज या ठिकाणी सज्ज आहे असोसिएशन चषकामध्ये. आणि खऱ्या अर्थाने रोशनजी भांडे एक उल्लेखच्या भूमिकेत देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. सर्वांचं करूया मोस्ट वेलकम. फेअर बॉल असेल. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. ओहो यावेळेस या ठिकाणी एक्स्ट्राची धाव खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर माझ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल समोर खेळलाय
स्टेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवून दिले लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूरच्या पाठमध्ये आलाय A1 क्वालिटीचा तुफानी षटकार. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या षटकाराने धावसंख्या 29 लॉस ऑफ 0 विकेट 29 टीमच्या स्कोर कार्डवर. आणि समीर पवार साठी या ठिकाणी सुवर्ण संधी देखील असेल. आपले या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूर दादा आणि त्यांचं आता सध्याच्या घडीला ATM देखील खुलं झालंय. समीरच्या एका षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी ऑन झालंय. सुवर्ण संधी सध्याच्या घडीला बनले समीर पवार साठी. 29 लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक 3 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर आता कोणाला 5 रन दिलं जाईल, विश्वास या ठिकाणी संपादित केलं जाईल हे मात्र इथे पाहणं गरजेचं राहील. कारण की टीम आता थोडी संकटात आहे. 2 षटकांमध्ये 29 म्हणजे भरपूर चांगल्या स्थितीमध्ये आपण विकास स्पोर्ट्स पवाले या संघाला पाहतो या मॅच मध्ये. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. मनस्वी 11 आंबेले संघ विनंती असेल आर्यन बॉलिंग मार्कवर या ठिकाणी विश्वास संपादित केले. कॅप्टनने विश्वास संपादित केले आहे 11 खेळाडूंनी आणि त्या विश्वासाला या ठिकाणी सातत्यात आणावा लागेल. गोलंदाज आर्यनला विकेट घ्यावी लागेल. यावेळेस इथे पाहिलं तर ओहो यावेळेस विकेट सॅक्रिफाईस. ओहो समीर पवार याला आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. समीर पवार बॅक टू द डगआउट. समीर पवार साठी मोठा असं कॅश प्राइज होतं, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. मयूर दादा याचकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र एका षटकारासाठी या ठिकाणी पाहायला मिळत होतं, परंतु समीर पवार आता तंबूच्या आसऱ्याला येताना देखील आपण पाहतोय. रॅटम राऊंडचा विकेट पुन्हा दा सरळ पाटणे स्टेट डाऊन द ग्राउंड. बॉल होतोय फरासी मापार. आणखीन एक येतो दिमागदार षटकार. बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळते मैदानामध्ये. सध्या मयूर पतंगराव या खेळाडूची चर्चा, या खेळाडूची छाप आता सध्याच्या घडीला असोसिएट चषकामध्ये मात्र पाहायला मिळते. ओहो आणखीन एक फुल टॉस बॉल. इनसाइड आउटचा प्रतिम फटका आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. ओहो चुकी झाली आहे आणि यावेळेस घडले काय, सेट बॅटर होता ज्याची विकेट महत्वाची होती या मॅच मध्ये आणि त्याची कॅच ड्रॉप म्हणजे कुठेतरी या मॅच मध्ये खडतर प्रवास करताना आपण मनस्वी 11 आंबेल्या संघाला पाहतोय. तर फलकावरती आता सध्याच्या घडी आपण पाहिली तर 37 लॉस ऑफ 1 विकेट 37 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर P1च्या षटकापासून ज्याने अक्षरशः मॅच मध्ये धुमाकूळ घातलाय त्याची विकेट या मॅच मध्ये आता येऊ शकली असते, परंतु त्याचा झेल या ठिकाणी धरणीला दान केलाय. ओहो चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल थोडासा आसरा देणार डॉट बॉल हरियाणसाठी. मयूर पतंगराव आतापर्यंत 12 बॉल खेळल्या. 12 बॉल मध्ये तब्बल 33 धावांची खेळली आहे. त्याच्या बॅट मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल मयूर या खेळाडूचा. आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय मॅच मध्ये. आणखीन एक बॉल. ओहो उडवला बिग हिट मयूर पतंगराव. ओहो बॉलला थेट पाठवून दिलाय. वाईडिश लोंगा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा मयूरच्या बॅट मध्ये आलाय तुफानी आसमानी षटकार. काय बॅटिंग भरपूर चांगली इम्प्रेस करून टाकणारी बॅटिंग या मैदानामध्ये. शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न अगदी घरपोच सेवा शेवटच्या बॉलवर या ठिकाणी अखेर यश प्राप्त झालं. उशिराने येणारी विकेट मयूर बॅक टू द डगआउट.
43 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता मॅच मध्ये असेल मनस्वी 11 आंबेले या संघासाठी. 18 बॉल आणि 44 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, येणारे 18 बॉल या ठिकाणी सांगून जातील. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर आम्ही असोसिएकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आज असोसिएकर गावाच्या आणि स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे आलेली आहे. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहोत. रजनी क्रिकेट स्पर्धा मित्रांनो करणं इतकं सोपं नसतं, परंतु आज मयूर दादा आणि संपूर्ण टीमने ते मात्र या ठिकाणी शक्य केलंय. कौतुक करावं लागेल मात्र या संपूर्ण स्क्वॉडचा. भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल धावफलकावरती एक गतीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न जो मात्र बॅटर मयूरचा पाहायला मिळाला. पावाळे संघाची धावसंख्या आणि 43 धावसंख्येपर्यंत मजल गाठली आहे. 44 धावांचं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलं आहे. मनस्वी 11 आंबलेचे म्हणजे 12वा खेळाडू सध्या आपण पाहिले तर अंकुजी पवार आहेत आमच्या सोबत. थोडे इंजर्ड आहेत, इन ऍक्शन मध्ये आज नाही आहेत, परंतु तरी देखील 12वा खेळाडूच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकता. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. पवार 11 मोर्या 11 पालाडे आणि ते पाडाले आणि त्यांच्या विपक्ष पवार 11 माल्हेड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी लगेच टॉस देखील संपन्न करत आहोत. तर खऱ्या अर्थाने मुख्य मंचावरती आमचे विशेष मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सन्माननीय आदरणीय एकनाथ दादा भावारते सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील महत्वाच्या मॅचचा या ठिकाणी आपण करणार आहोत. या दादा आपल्या शुभ हस्ते या महत्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करायचा आहे. चला, मोर्या 11 पाडाली संघाचा कॅप्टन आणि पवार 11 माल्हेड संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाचे कॅप्टन ओके. राजेश खंडागले सर या, आपलं देखील सरसे स्वागत आहे. आणि पवार 11 माल्हेड या आपण देखील या, आपलं देखील सरसे स्वागत आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक एकनाथ दादा भावारते यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. महत्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होत आहे. छापा असा कॉल असेल आणि काटा दोन्ही संघाचे कॅप्टन. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मोर्या 11 पाडाले संघाच्या कॅप्टन या ठिकाणी टॉस जिंकलाय सर. प्रथमतः काय कराल? फलंदाजी करू. खऱ्या अर्थाने फलंदाजी आपण करणार आहोत. रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटली की ऑस्ट्रेलियन स्टाईलने बॅटिंग करण्याचा निर्णय प्रत्येक टीम घेत असते. तुम्ही देखील तोच डिसिजन घेतला, परंतु मी प्रथमतः या आयोजनाबद्दल तुम्हाला विचारेल, या आयोजनाबद्दल काय वाटतंय? नक्कीच आयोजन तर खूप छान आहे आणि लाईट पण मस्त वाटत आणि मेन म्हणजे विकेट खूप छान आहे, खेळण्याची मजा वाटते. आणि पवार 11 माल्हेड संघासमोर तुम्हाला खेळायचे. प्रथमतः आपण जर पाहिलं तर पवार 11 माल्हेड संघासमोर तुम्ही प्रथमतः खेळतात का? याआधी कधी मॅच झाली आहे का? नाही, बहुतेक आमची या सीझनला 2 मॅच झालेत वाटतं, पण दोन्ही वेळा त्यांनी आम्हाला हरवलेलं आहे. तर 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये कितीपर्यंत टार्गेट सेट करायचा प्रयत्न असेल? कमीत कमी 40+. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, जास्तीचा वेळ घेत नाहीये. एकनाथ सर, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर आशीर्वाद तुमचा या स्पर्धेवर तर आहेतच, परंतु आज तुमच्या असोसिएकर चषकामध्ये तुम्हाला आज कसं वाटतंय? प्रथमतः आमच्या मयूरदादा प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ मंडळ असोसे यांचं जी सुरुवात आम्ही केलं आहे क्रिकेटची, त्या क्रिकेटच्या सुरुवातीबद्दल मयूरदादांचं विशेष कौतुक. आणि गावाला ओळख देण्यासाठी नेहमीच आमचे प्रयत्न असतात, प्रत्येक गावातला युवक आणि त्या
अनुषंगाने मयूरदादा प्रतिष्ठान आणि त्याचे युवा उद्योजक मयूरदादा यांनी जी सुरुवात केली ती गावाला ओळख देण्याच्या प्रयत्नातूनच हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आमच्या गावातला प्रत्येक तरुण कुठल्या ना कुठल्या गोष्टीने अशी एक गावाला ओळख देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमच्या गावामध्ये सुद्धा मयूरदादा यांनी यावर्षी 2 वर्ष झाली गावाची APL सुरुवात केली आणि त्यातून या APLचं पुढचं पाऊल आम्ही तालुका स्तरावरती आता हे सामने आयोजित केलेत आणि यापुढे दरवर्षी याची अशीच कार्यक्रम होत राहतील. आणि मयूरदादांनी जे क्रिकेटच्या माध्यमातून गावातल्या तरुणांना एकत्र केलं आहे, पंचक्रोशीतल्या मुलांना जे एकत्र केलं आहे, अशीच त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल पुढे राहो अशा सदिच्छा देतो. आणि एक गावकरी आणि एक मित्र म्हणून सुद्धा माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम आहेत. आणि नेहमीच क्रिकेटच्या बद्दल गावातल्या तरुणांना आणि त्या तरुणाईतून एक सामाजिक भान जपण्याचं काम मयूरदादा करत असतात. त्याबद्दल सुद्धा त्यांचा मी एक सहकारी म्हणून आभारी आहे. धन्यवाद. खरंच खूप धन्यवाद. आपण असं नसतं मान्यवर. ऑनगोइंग मॅच सुरू आहे, जास्तीचा वेळ घेत नाही आहे. पुन्हा एकदा जोडतो कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदला षटक क्रमांक आता 2 मध्ये आपण पाहिले तर वैभव बॉलिंग मार्कवर आलाय. जर्सी नंबर 7 खऱ्या अर्थाने उल्लेख देखील केलं होतं की अगदी आता IPL देखील सुरू आहे आणि या जर्सीचा खऱ्या अर्थाने आपण सातत्याने उल्लेख जे मात्र पाहायला मिळत असतं. आणि व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव सध्याच्या घडी या टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. मनस्वी 11 आंबेले संघ. खेळाच्या पूर्वार्धामध्ये काय बॅटिंगची मात्र पाहायला मिळाली म्हणजे मयूर पतंगराव या खेळाडूची. परंतु आता आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये थोडासा इथे नतमस्तक आणि खराब कामगिरी करताना आपण मनस्वी 11 आंबेले संघाला या मॅचमध्ये पाहतोय. डीपमध्ये आला होता कार्पेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. तोपर्यंत एक सिंगल ती मात्र इकडली जाईल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. एकेरी दुहेरी धावेने देखील धावफलक सध्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर वैभव सोकांडे आणि तसेच दर्शनदादा शिंदे, वैभवदादा सोकांडे आणि दर्शनदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. असोसिएट चषक 2026 मध्ये एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 9 ची मात्र जाऊन पोहोचली आहे. मॅच मध्ये थोडस ती कमबॅक करावा लागेल ते मात्र मनस्वी 11 आंबेले या संघाकरिता. कारण की जसे चेंडू पडतात तसं इक्वेशन थोडस महागडं होत चाललंय. बॅटिंग करत असताना मनस्वी 11 आंबेले या संघासाठी 10 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता असेल. थोडस इथे आपण जर पाहिलं तर आता आपले हात खोळावे लागतील. आतापर्यंत शांत बॅटिंग पाहायला मिळाली आंबेल्या संघाची. त्या शांतेचं रूपांतर इथे वादळामध्ये मॅच मध्ये करावे लागेल. समीर या खेळाडूवर मोठी अपेक्षा असतील. त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर ऋषी पवार या खेळाडूकडनं देखील भरपूर अपेक्षा असेल. एक्स्ट्राची धाव आता ऑफस्टम्पला या ठिकाणी सोडून जाणारा बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर अक्षय पवारनी आपल्या संघाची साथ सोडली. ओहो, ड्राईव्ह करायचा प्रयत्न वाईडिश लोंगाकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित आहे आणि भरपूर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एक सिंगल त्या ठिकाणी इकडली जाईल. मयूर पतंगराव बॉल पर्यंत पोहोचला होता आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सध्याच्या घडीला एकेरी दुहेरी धावेने या मॅच मध्ये काही होणार नाहीये. मनस्वी 11 आंबेले संघासाठी मोठे फटके येणं महत्वाचं राहील.
फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये फॉरवर्ड करायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु बाटाने बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. या फुल टॉस बॉल होता आणि जसजशा या ठिकाणी अशा संध्या जर तुम्ही गमवत असाल तर मॅच मध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने कुठेतरी पराभवाचं अंतर कापताना आपण पाहतोय. कारण की कुठेतरी आपण जर पाहिलं तर मोठा आव्हान आहे. मोठ्या अशा आव्हानाला या ठिकाणी जरा चेस करायचं असेल तर मोठे फटके खेळणं महत्वाचं राहील. शॉर्ट बॉल बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न, आवलेस ऑफ स्टंपला सोडून जाणारा बॉल. एक्स्ट्राची धाव सध्याच्या घडीला टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता असेल. मॅच मध्ये 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 1.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. हो ड्राईव्ह करायचा प्रयत्न, इनसाइड आउटचा प्रतिफटका, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय आणि एकच सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. एकेरी दुहेरी धावणे धावफलक पुढे सरकते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावसंख्या थोडस इथे हलवार पद्धतीने आणि संत गतीने पुढे सरकताना देखील पाहतोय. आजचं इक्वेशन पाहिलं तर जड होत चाललंय. बॅटिंग करत असताना मनस्वी 11 अंबेल या संघासाठी 7 बॉल आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. ऑन साइडला इथे फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, फक्त बनेल दर्शक आणि बॉल गेलाय प्रेक्षकांच्या भेटीला. आसमानी तुफानी हाय तो आहे समीरच्या बॅटमधनं षटकार. खऱ्या अर्थाने आता या षटकाराने धावफलक थोडी वेगाने फ्लाईट झाले. बॅटिंग करत असताना मनस्वी 11 अंबेल या संघाची 20 धावा टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. आता मागचं इक्वेशन पाहिलं तर 6 बॉल आणि या जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता असेल. 6 बॉल 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बॅटिंग करत असताना मनस्वी 11 अंबेल या संघासाठी भरपूर या ठिकाणी गरजेची आता बाब बनली असेल 24 धावा काढणं. कारण की असोसिएट चषक जेव्हा घरातून मात्र टीमने स्वप्न घेऊन मैदानामध्ये दाखल झाले आहेत, त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी 6 बॉल 24 धावा या ठिकाणी काढावे लागतील. एका साईडला आपण जर पाहिलं तर समीर जो मात्र बॅटर मैदानामध्ये सज्ज आहे, संघर्षमय खेळी त्याच्या बॅटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो वेल वाचवणं महत्वाचं राहील. चला अधिकचा वेळ आपण खर्च करत आहात याची देखील दक्षता घ्या. पवाळे संघ सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी प्रत्येक बॉलवर अटॅक चढवावा लागेल. ऋषी पवारच्या बॅटमधनं मागील ओव्हर मध्ये मात्र शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळालाय जरूर, परंतु पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी आता समीर बॅटरला आपले हात खोलावे लागतील. चला वेल अधिकचा खर्च करत आहात आपण, जास्तीचा उशीर करू नका मित्रांनो. सध्याच्या घडीला आपल्याला अजूनही 2 मॅचेस या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, याची देखील आपण नोंद घ्या. मयूर बॉलिंग मार्कवर अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो. ऑन साइडला पूल केलाय आणि बॉल त्या ठिकाणी डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक ओहो या ठिकाणी पकडला जाईल आणि संपला खेळ. समीर बॅक टू द डगआउट. भरपूर चांगलं अप्रतिम संगीत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुलस्वामिनी डीजे. खऱ्या अर्थाने मित्रांनो एक नवीन सुरुवात पाहायला मिळते आणि या नवीन सुरुवात म्हणजे सुरुवात आम्ही असोसिएट चषकापासून या ठिकाणी पाहायला मिळते आणि भरपूर चांगली क्वालिटीज, भरपूर चांगली क्लॅरिटी आमच्या आवाजाची तुमच्यापर्यंत पोहोचवणारे असे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर देवेश तारमाळे सर असतील, संदेश बांगर सर असतील, यांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. आणि मित्रांनो
जर खऱ्या अर्थाने तुम्हाला जर हवं असेल तर एकदा जरूर संपर्क साधा. एक नवीन सुरुवात. ओहो, स्कूपचा फटका या ठिकाणी केलायचा होता. ओहो, घडलंय काय या मॅच मध्ये. आणि या दोन क्षेत्ररक्षक पाठमोरा करत होते, परंतु त्यांना मात्र चेंडू समजला नाही आणि बॉल थेट जातोय लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा तो मयूरच्या बॅटमधनं 4 चौकार. नेक्स्ट बॉल. अजूनही 20 धाब्यांची आवश्यकता आहे. हा ट्रॅकर बॉल आणि ऑन साइडला इथे बोलावलं मयूरच्या बॅट मध्ये आलाय हा भव्य षटका. उशिरा येणारे फटके या सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत मयूरच्या बॅट मधनं. षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा दासगुप्तचा फटका. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पीड आणि बॉल होतोय फरार सीमा पार. आणखीन एक येतोय 4 चौकार. खेळ तुमचा देखील पाहायला मिळाला. मात्र मनस्वी 11 आंबेडकर संघ आणि अपकमिंग टुर्नामेंट साठी तुम्हाला देखील